नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आणि 2027मध्ये येणाऱ्या स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त असं GK आपण डेली आपल्या चॅनलवरती अपलोड करणार आहोत. तरी सर्वांनी जे नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करायचे. चला तर आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात. आताचं करंट जे GK आहे ते येणाऱ्या आता SRPFचे काही पेपर राहिले असतील त्याच्यामध्ये हे प्रश्न विचारले जाऊ शकतात. नुकतेच झालेले मुख्यमंत्री, तर बघा आता जवळपास 4 राज्यांची जे काय असेल ते विधानसभेची निवडणूक झालेली आहे. त्याच्यामध्ये त्या राज्याचा मुख्यमंत्री आता नवीन नियुक्त झालेला आहे. तर ते माहिती आपण आता पाहणार आहोत. आसामचा मुख्यमंत्री हा हिमंता बिस्वा शर्मा हा निवडून आलेला आहे आणि तिथं मुख्यमंत्री पदाची शपथ त्यांनी घेतलेली आहे. तर ते कुठल्या पक्षाचे आणि आहेत आणि म्हणजे कुठल्या पक्षाने मिळून सरकार तिथे स्थापन झालेलं आहे. BJP NDA या पक्षाचं मिळून हे हिमंता बिस्वा शर्मा हे आसामचे मुख्यमंत्री झालेले आहेत या पक्षामधून. तर पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री आहेत शुभेंदू अधिकारी, हे आहेत BJP पक्षाचे आणि त्यांनी पण मुख्यमंत्रीपदाची शपथ ही घेतलेली आहे पश्चिम बंगालची. याआधी ममता बॅनर्जी होत्या, त्यांच्याविषयी काय प्रश्न विचारतील तर ते आणखी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेल्समध्ये पाहूयात. तर तामिळनाडूचे मुख्यमंत्री आहेत जोसेफ विजय, तर थलापती म्हणून त्यांना या नावाने जास्त ओळखले जाते. ते आहेत TVK पक्षाचे, कारण त्यांनी हा पक्ष स्वतः स्थापन केलेला आहे. आणि ह्या दबंग मुख्यमंत्री म्हणून देखील ओळखला जातो आहे, कारण यांनी अवघ्या 2 वर्षामध्ये झिरो टू हिरो, ते तर कलाकार आहेतच परंतु त्यांनी राजकारणामध्ये एक इतिहास रचला आहे. एवढ्या कमी कालावधीमध्ये त्यांनी मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचलेले आहेत. तर पुदुच्चेरीचे मुख्यमंत्री आहेत N रंगासामी, तर हे NDAचे आहेत. तर अशा या ज्या काय मुख्यमंत्री 4 राज्याच्या निवडणुका झालेल्या आहेत त्यामध्ये हे 4ही राज्याचे मुख्यमंत्री म्हणून नियुक्त झालेले आहेत. तर याच्याविषयी डिटेल्समध्ये आपण माहिती सांगितलेली आहे. आणखी डिटेल्समध्ये आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूयात. तर आता पुढचा प्रश्न बघूयात आपण. भारताचे सागरबंधू आणि इतर मानवतावादी उपक्रम. तर बघा, हे ऑपरेशन सागरबंधू आहे. हे नोव्हेंबर 2025मध्ये श्रीलंकेत आलेल्या दितवाह चक्रीवादळ प्रसंगी भारताने केलेली मदत. म्हणजे 2025 नोव्हेंबर रोजी श्रीलंकेमध्ये एक वादळ आलेलं होतं. त्या वादळाचं नाव आहे दितवाह. या प्रसंगी भारताने श्रीलंकेला मदत केली होती ऑपरेशन सागरबंधूद्वारे. तर पुढचं ऑपरेशन आहे ऑपरेशन ब्रह्मा. मार्च 2025 म्यानमारमध्ये झालेल्या भूकंपप्रसंगी भारताने केलेली मदत. म्हणजे इतर जे काही देश असतील त्या देशांना या ऑपरेशनद्वारे मदत केलेली आहे. सागरबंधू म्हणजे श्रीलंकेला त्यांनी त्या चक्रीवादळाप्रसंगी मदत केलेली आहे आपल्या भारताने. ऑपरेशन ब्रह्मा म्यानमारला जो काही भूकंप प्रसंग झाला होता 2025मध्ये मार्च महिन्यात, त्या प्रसंगी भारताने काही मदत केलेली आहे. तर पुढचं ऑपरेशन आहे ऑपरेशन सद्भाव. म्यानमार येथे चक्रीवादळ प्रसंगी केलेली मदत. तर सद्भाव म्हणलं की चक्रीवादळ आणि ब्रह्मा म्हणलं की भूकंप प्रसंग. ऑपरेशन करुणा म्यानमार येथे मोचा चक्रीवादळाप्रसंगी केलेली मदत. म्हणजे हे तिन्ही ऑपरेशन आहेत ते म्यानमार संबंधी आहेत. म्यानमार देशाला भारताने केलेली मदत आहे. ऑपरेशन ब्रह्मा, ऑपरेशन सद्भाव आणि ऑपरेशन करुणा. तर धन्यवाद मित्रांनो. अशाच प्रकारचे नवीन आणि डिटेल्समध्ये व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायचं आहे आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करायचा आहे. धन्यवाद.